लक्ष्य कदम के ऊपर आने वाले बल्लेबाज बल्लेबाजी करेंगे ये तो समय तय करेगा। लेकिन गेंदबाजी शानदार निकली राजेश वांगणकर द्वारा यहाँ पर नजर आती हुई। फील्डिंग में बदलाव नजर आता हुआ, ऑफसाइड का क्षेत्र रक्षण थोड़ा सा बदलाव जो कि करते हुए कप्तान। ये गेंद जो कि सीधी बल्ले से गेंद को खेलने का प्रयास, जहां पर गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में, 1 रन मुकम्मल हुआ और 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तीसरे ओवर का खेल प्रगति के ऊपर 8 ओवर का महत्वपूर्ण मुकाबला सातेरी मातोंड वर्सेस वीआरसीएस गोवा के बीच में टॉस जीतकर पहले लिया फील्डिंग का फैसला और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया मातोंड के खेमे को। शॉर्ट पिच गेंद बख्शा नहीं जाएगा, एक ताकतवर स्ट्रोक, गेंद को उड़ाया, गेंद सीमा रेखा पार, डीप स्क्वायर लक्ष्य क्षेत्र में लाजवाब छक्का, महेश के बल्ले से निकलता हुआ 6 रन का इजाफा। कृपा करून चेंडू फेकायचा आहे, कृपा करून तिथल्या प्रेक्षकांना। और झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है। कुछ नसीब होते हैं वो खिलाड़ी जिनका खेल अपने टीम को जीत की ओर ले जाने में काम आता है। दूसरी मर्तबा बड़ा शॉट खेलने का इरादा, गेंद चली गई सेफ हैंड पुना जी के हाथ में और एक विकेट का पतन। तीसरा खिलाड़ी हुआ वापस, महेश की एक छक्के की बल्लेबाजी हुई समाप्त। रन संख्या चल पड़ी जो कि 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पर। डीजे चौथा ओवर लेकर इस प्रतियोगिता में प्रणव पोलजी जो कि कमेंट्री कक्ष के सामने से यहाँ पर महत्वपूर्ण चौथा ओवर लेकर तो स्ट्राइक एंड के ऊपर अमोल परब मैदान के ऊपर नजर आते हुए। शॉर्ट पिच गेंद एक स्वीपर क्षेत्र में मतलब डीप पॉइंट क्षेत्र में खेलने का इरादा, लेकिन ऑफ स्टिक के बहुत बाहर जाने वाली गेंद, अंपायर का इशारा आया अतिरिक्त रन का और 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई जो कि 36 रन स्कोरबोर्ड के ऊपर। नॉन स्ट्राइक एंड के ऊपर संकेत ने बल्लेबाज, बड़ा शॉट खेलने का इरादा, जोरदार अपील जरूर हुआ और अंपायर का इशारा आया आउट का और एक विकेट का पतन। चौथी सफलता हुई हासिल अमोल परब के रूप में सातेरी मातोंड टीम को चौथा झटका और रन संख्या 36 रन 4 विकेट के नुकसान पर। थैंक यू। आने वाले समय में किसका टाइम आएगा और कौन क्या लेकर जाएगा ये तो समय तय करेगा। रन संख्या पहुंची 36 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 4 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी नजर आती हुई। स्कोरबोर्ड के ऊपर नजर डाली जाए तो सम्मान पूर्वक रन संख्या, लेकिन मैदान के ऊपर रुकना अनिवार्य बल्लेबाजों को। एक ओर से आशा की किरण संकेत का साथ देने के लिए मैदान के ऊपर एक अनुभव से परिपूर्ण खिलाड़ी जो कि यहाँ पर बल्लेबाज कृष्णा पटकर स्ट्राइक एंड के ऊपर। शॉर्ट पिच गेंद ऑफ साइड की दिशा में बाहर जाने वाली गेंद, जिस गेंद को पंजाब टू हरियाणा अक्सर कहा जाता है, वो इशारा अंपायर का या वाइड का और 1 रन खाते में जुड़ा। 1 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 4 विकेट के नुकसान पर। बाळा मडगावकर द्वारा 22 रन का योगदान और महत्वपूर्ण योगदान रहा पहले इनिंग में।
रन संख्या 37 के ऊपर परावर्तित हुई। फिर एक बार गेंदबाज पड़ाव, शॉर्ट पिच गेंद, शानदार स्ट्रोक, यहाँ पर कवर क्षेत्र में खेलना चाहते थे खिलाड़ी, वहां पर मौजूद, कैच मुकम्मल किया और एक विकेट का पतन। कृष्णा पाटकर के रूप में एक बड़ी सफलता की हासिल वीआरसीएस गोवा टीम ने इस महत्वपूर्ण मुकाबले में, यहाँ पर क्वार्टर फाइनल के डीजे। सैतीस रन स्कोर बोर्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान पर, 5 विकेट के नुकसान पर मैदान के ऊपर नजर आते हुए आधा खेमा सातेरी मातोन टीम का लौटा वापस। अंतिम कुछ खिलाड़ी मैदान के ऊपर आने वाले समय में अनिवार्य 8 ओवर में 70 या 80 का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर लगाना, यहाँ पर मैदान के ऊपर संकेत का साथ देने के लिए नए बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर दत्ताराम धुरी, जो कि नए बल्लेबाज की हैसियत से, जो कि प्रणव के गेंदबाजी का सामना करने के लिए प्रणव के 3 गेंदों का खेल हो गया समाप्त, 2 सफलता हासिल करते हुए। दो गेंदों का खेल हो गया समाप्त। शॉर्ट पिच गेंद, हल्के हाथों से गेंद को स्टीयर किया, गेंद चली गई जो कि एक्स्ट्रा कवर क्षेत्र में। पहला रन मुकम्मल किया, पहले प्रयास में खिलाड़ी की गलती हुई और गलती की मोहर लगी दूसरे रन के लिए। 2 रन की सहायता से रन संख्या परावर्तित हुई। 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर का खेल जो कि प्रगति के ऊपर। रिवर्स अटेंड किया, शानदार स्ट्रोक, गेंद जो कि यहाँ पर जाती हुई 2 रन के लिए और 2 रन की सहायता से रन संख्या परावर्तित होती हुई 41 रन स्कोर बोर्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर का खेल प्रगति के ऊपर। कहा जाता है कि इंतजार करने वालों को उतना ही मिलता है कि यहाँ पर कोशिश करने वाले छोड़ देते हैं और कोशिश करना अनिवार्य। आने वाले समय में आक्रामक बल्लेबाजी कर कर अपनी टीम को एक बड़ी फाइटिंग टोटल की ओर लेकर जाना अनिवार्य। यहाँ पर सातेरी मातोन टीम को बड़ा शॉट खेलने का इरादा, हाँ कैच का मौका जरूर, फिलहाल पहुंच नहीं पाए गेंद तक। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलटे और आसानी से 2 रन मुकम्मल करते हुए, चीप शॉट कहा जाएगा, 2 रन मुकम्मल करते हुए और 2 रन की सहायता से रन संख्या फिर एक बार परावर्तित होती हुई 43 रन स्कोर बोर्ड के ऊपर। प्रतियोगिता के लिए अंपायरिंग का काम किशोर भगत, सतीश डोंगरे, उत्तम मोटे जो कि निभाते हुए बेहतरीन अंपायरिंग। फिर एक बार रिवर्स स्वीप किया, शानदार स्ट्रोक, गेंद चली गई जो कि सीमा रेखा करीब, देखते न देखते सीमा रेखा पार। एक नजाकत भरा चौका दत्ताराम के बल्ले से निकलता हुआ 4 रन का इजाफा। थैंक यू। 4 ओवर का खेल हो गया समाप्त और 4 ओवर के समाप्ति के बाद 47 रन स्कोर बोर्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पर सातेरी मातोन टीम का समीकरण बनता हुआ। अंतिम 4 ओवर का खेल बाकी। इस 4 ओवर में 40 और 45 की मोहर लगाती है सातेरी मातोन टीम की बल्लेबाजी। क्या इसी तरह की सिक्के की गेंदबाजी आने वाले 4 ओवर में बढ़ती रन संख्या को रोकने में सफल रहती? क्या 60 के या 70 के अंदर टोटल रोकेंगे जो कि यहाँ पर सातेरी मातोन टीम का? क्या आक्रामक ढांचे की बल्लेबाजी जो कि यहाँ पर दत्ताराम धुरी और संकेत जैसे बल्लेबाज एक और से 80 या 85 का टोटल पार करके लेकर जाएगी? आने वाले 4 ओवर में मतलब 24 गेंदों में किस तरह की बल्लेबाजी गेंदबाजी तमाम दर्शकों को इस प्रतियोगिता के दौरान, इस मुकाबले के दौरान यहाँ पर देखने का अवसर प्राप्त होगा और आने वाला ये महत्वपूर्ण मुकाबला जीतकर यहाँ पर अगला मुकाबला जो कि यहाँ पर एक बड़ी टीम इस प्रतियोगिता की
डाकर पूर्वी देवी स्पोर्ट टीम के सामने कौन खेलेगा, आने वाले 4 ओवर में पहले इनिंग में क्या होता है, ये बताने के लिए हमारे सहयोगी कमेंटेटर अशोक नाइक जो कि माइक के ऊपर आते हुए, और मैं भूषण नाइक आपकी कुछ देर के लिए विदा लेता हूँ, रुकता हूँ, धन्यवाद. थँक्यू भूषण. निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि निम्म्या षटकाच्या समाप्तीनंतर 47 अशी धावसंख्या. गोलंदाज सज्ज होतोय, ज्याने डावाची सुरुवात केली होती. राकेश कोरगावकर उर्फ राखू आपल्या बॉलिंग रनअपवर सज्ज होतोय आणि स्ट्राईकला सामोरा जातोय तो. या ठिकाणी स्ट्रायकरला फलंदाजी करतोय तो संकेत आणि नॉन स्ट्रायकर यांना त्याचा सहकारी दत्ताराम. संकेत आणि दत्ताराम हे दोन फलंदाज या ठिकाणी मैदानात दिसत आहेत. 4 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 47 अशी धावसंख्या, म्हणजे एकंदरीत मी म्हणेन की चांगली फलंदाजी मैदानात सातेरी मातोंड क्रिकेट संघाकडून आपल्याला बघायला मिळते. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, फाईन लेग, लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षण या ठिकाणी, आणि गोलंदाज राकेश कोरगावकर. आखू टप्प्याचा चेंडू, एक शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा फटका डीप मिड विकेटला, एक खणखणीत फटका, चेंडू सीमा पार षटकारासाठी, आणि या षटकाराबरोबरच धावांचा अर्धशतक. 53 अशी धावसंख्या सातेरी मातोंड क्रिकेट संघाची. पाच गडी बाद 53 धावा. निम्म्या षटकांचा खेळ समाप्त, आणि त्यानंतर सुरुवातीला पहिल्या चेंडूवर राकेश कोरगावकर जो आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय, आणि या दुसऱ्या स्पेल मध्ये पहिल्या चेंडूला एक उत्तुंग असा खणखणीत षटकार या ठिकाणी संकेतच्या बॅट मधनं. 53 धावा, 5 गडी बाद. सातेरी मातोंड क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. तळवडे ग्रामस्थ आयोजित स्वयंभू चषक क्रिकेट स्पर्धा आजचा दुसरा दिवस, आणि आजच्या दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच पुण्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि त्याचबरोबर गोव्यातून खेळाडू या मैदानात या ठिकाणी येत आहेत, आणि ज्या खेळाडूंना बघायला बऱ्याचदा प्रेक्षक गर्दी करतात, आणि तेच खेळाडू या ठिकाणी या मैदानात आपल्याला बघायला मिळतात. संकेत स्ट्राईक एंडला सामना करतोय पुढील चेंडूचा. राकेश कोरगावकर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आपल्या बॉलिंग रनअपवर. 53 लॉस ऑफ 5 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. चांगला चेंडू या ठिकाणी, हलक्या चेंडूला ड्राईव्ह करतोय ऑन साइडला, लॉंग ऑन बाउंड्रीला पुन्हा येतोय झपकन चेंडूवर, आणि जोपर्यंत फेक करतोय. 1 धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आणखी 1 धाव संकेतसाठी, 1 धाव या ठिकाणी सातेरी मातोंड क्रिकेट संघासाठी. 54 अशी धावसंख्या, 5 गडी बाद. दत्ताराम आता बहुधा या ठिकाणी स्ट्राईकला येतोय. ओव्हरपेच चेंडू, एक मोठा फटका, लेफ्ट हँड फटका, लॉंग ऑन ला एक टोलेजंग षटकार या ठिकाणी दत्तारामच्या बॅट मधनं. अवघ्या 5 चेंडूत घणाघाती 16 धावा या ठिकाणी स्ट्राईकला. राकेश कोरगावकर थोडासा महागडा ठरतोय आपल्या गोलंदाजीत. 2 मोठे फटके या षटकात टळवले जात आहेत. ओव्हरपेच चेंडू, यावेळी मात्र मिस टाइम फटका. पुन्हाजी सेफ हँड ज्याला म्हटलं जातं, पुन्हाजी आपला दुसरा झेल या ठिकाणी टिपतोय, आणि 6वा गडी हा बाद होतोय या ठिकाणी. एक समाधानकारक धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना सातेरी मातोंड क्रिकेट संघाची. एक बलाढ्य संघासमोर प्रथम फलंदाजी करताना सामना 8 षटकांचा, आणि एक 80-85 धावा जर झाल्या तर नक्की एक मोठी मॅच, चुरशीचा सामना आपल्याला नक्की बघायला मिळेल VRCS या संघाकडून.
पण बऱ्यापैकी फलंदाजी या संघाकडे सुद्धा आहे. प्रणव पोळजी आहे, त्याचबरोबर राजेश वांगणकर, पुनाजी कलंगुटकर, अनंत मांद्रेकर, सय्यद बद्दी अशी मोठी फळी बॅटिंग लाईनअप. एक धाव या दरम्यान दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. नवीन फलंदाज मैदानात समीर हा नवीन फलंदाज त्या ठिकाणी मैदानात आपल्याला दिसतोय आणि या एकेरी धावेनं धावफलक मात्र वधारतोय. 61 धावा, 6 गडी बाद. सातेरी मातोंड क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना राकेश कोरगावकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनअपवर. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू, एक पायचीत साठी अपील होतं या ठिकाणी. विकेट किपर आणि लेग बाईचा इशारा होतोय. चेंडू जातोय तो कव्हर पॉइंटला दिशेने या ठिकाणी. विवेक चेंडूची परती करतोय. एक धाव या दरम्यान दोन्ही फलंदाज ते पूर्ण करतायत. 5 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 62 अशी धावसंख्या, 6 गडी बाद. खेल समाप्त होता हुआ टोटल 5 ओवर का. 5 ओवर के बाद 62 रन, 6 विकेट के नुकसान पे एक बार फिर से दिखाई देते हुए अपना दूसरा ओवर लेकर राजेश वांगणकर गेंदबाजी के मोर्चे पर. राकेश कोरगावकर जिनकी गेंदबाजी का विश्लेषण 2 ओवर कोई मेडल नहीं, 25 रन और 2 विकेट. बहुत ही शानदार जानकारी. हमारे साथ कमेंट्री कक्ष में जुड़े हुए हमारे स्कोरर अनिल यादव. अनिल जी बहुत बहुत धन्यवाद. स्कोरिंग की बात होनी चाहिए जो कि कमेंटेटर के साथ तो भी बिल्कुल मजा हो सकता है. राजेश वांगणकर, बिल्कुल राजेश वांगणकर जो कि एक बार फिर से अपने बॉलिंग रनअप पर और कमेंट्री कक्ष में काका जरूर मौका मिलेगा सचिन को. और इस बार टॉप एज लगा, मारना चाहते थे ऑन साइड पर, गेंद निकली गली की तरफ और जब तक गेंद को फील्ड करते 1 रन के साथ से 63 पर पहुंचा टोटल स्कोर. एक अच्छी गेंदबाजी अभी भी करनी पड़ेगी VRCS गोवा क्रिकेट टीम को. ये रन काफी मायने रखेंगे जो कि बाद में आपको चेस करने पड़ेंगे मैदान पर. अमृत बेरलेकर और एक बिल्कुल जो कि युवा खिलाड़ी खेमे में शामिल दिखाई देता हुआ. बहुत ही अच्छा क्रिकेट पिछले 2 साल से कई प्रतियोगिता में बोल्ड हुए उस गेंद पर. अच्छी लाइन पर राजेश वांगणकर, 7वां विकेट. इसी के साथ वापस सातेरी मातोंड क्रिकेट टीम का. या ठिकाणी नक्की खेळाबरोबर भरपूर आठवणीत राहतात. त्यांच्या चांगल्या खेळाबरोबर त्यांनी संपूर्ण क्रिकेटमध्ये अतिशय म्हणजे जंटलमन म्हणून खूप ओळखलं जातं. राहुल द्रविड, अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर ही नावं खूप आपण आदराने घेतो. त्यांचा खेळ त्याचबरोबर आणि हा एक खेळाडू या ठिकाणी मैदानात जातोय तर आफ्रिदी भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय परंतु एक खरोखर एक चांगला खेळाडू म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. स्ट्राईकला सज्ज होतोय राजेश वांगणकर. कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी टाकतोय. 7-8 पावलांचं एक छोटं रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्या बॉलिंग रनअपवर. लेग स्टंपरचा शॉर्ट पिच चेंडू आल्या पहिल्या चेंडूवर एक हुकचा फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडासा आउटफील्ड सतावतोय आणि चेंडू बाउंड्री लाईनला पार होतोय. या ठिकाणी चौका रन या ठिकाणी आपलं खातं उघडतोय आफ्रिदी. हॅलो 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 67 धावा, 7 गडी बाद अशी धावसंख्या. राजेश वांगणकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्यावेळी ऑफस्टंपरचा चेंडू, अपरकटचा फटका, चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांसाठी मिळते. सातेरी मातोंड क्रिकेट संघ पोहोचतोय या एकेरी धावेबरोबर बहुधा 68 अशा धावसंख्येवर. 68 धावा, 7 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकली VRCS गोवा क्रिकेट संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारत सातेरी मातोंड मी म्हणेन की एक चांगली धावसंख्या या मॅचच्या दरम्यान. कारण ही मॅच 8 ओव्हरची 8 षटकांचा सामना आणि जर 80 धावा झाल्या तर खूप चांगला सामना या ठिकाणी बघायला मिळू शकतो.
सुंदर फटका पुन्हा एकदा ऑफसाईडला थर्ड मॅनच्या दिशेने वाईड एज गलीच्या दिशेने आणखी एक धाव या ठिकाणी पंच या ठिकाणी डिक्लेअर एरियात चेंडू जातोय त्यामुळे एकेरी धाव या ठिकाणी मिळते ती सातेरी मातोंड क्रिकेट संघाला. ऑफसाईडला एक पॉइंटला क्षेत्ररक्षक, एक कव्हर पॉइंटला, एक एक्स्ट्रा कव्हरला, एक लॉंग ऑफ बाउंड्रीला, ऑन साइडला एक डीप स्क्वेअरला, एक डीप मिड विकेट लॉंग ऑन आणि मिड विकेट या दरम्यान काउ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट मिड विकेटला सय्यद बद्दी हा या ठिकाणी मात्र खेळाडू दिसतोय. दाजी नाईक जसे लांबलचक षटकार बऱ्याचदा दाजी नाईकच्या बॅटमधनं आपण बघतो तसाच हा वास्कोचा खेळाडू सय्यद बद्दी हाही एक मोठे फटके मारण्यासाठी खूप प्रसिद्ध असा खेळाडू शॉर्ट मिड विकेटला दिसतोय. चांगला चेंडू थोडासा हवेत फटका पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि जोपर्यंत चेंडूची फेक करतोय परती करतोय पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेबरोबरच अनिल साहेब सांगता होते ती बहुधा 6व्या षटकाची 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या मात्र होते ती 70 धावा 7 गडी बाद. उर्वरित 12 चेंडू बाकी आणि काका सावंत आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधनं ताजा दमाचा या ठिकाणी एक युवा समालोचक या ठिकाणी येतोय. आइए जुड़े जाते हैं सचिन सावंत के साथ अगले विवरण के लिए. आइए सचिन, आपका बहुत बहुत स्वागत कॉमेंट्री कक्ष में. धन्यवाद काका नाईक सर. नाणेफेक जिंकली होती VRCS गोवा या संघाने व प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, फलंदाजांना बांधून ठेवणारी गोलंदाजी, मात्र यावेळेस मात्र एक काहीसं खराब क्षेत्ररक्षण बहुधा या चेंडूवरती पाहायला मिळतोय. एक सोपा झेल होऊ शकला असता परंतु या चेंडूवरती मात्र एक जीवदान लाभतंय फलंदाजाला व या जीवदानाचं रूपांतर मात्र एका धावेत पाहायला मिळतंय. एका धावेने धावसंख्येचं खातं वधारतंय. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 71 धावा धावफलकावरती. 7 गडी बाद 71 धावा धावफलकावरती 7व्या षटकाचा खेळ या मैदानावरती सुरू पाहायला मिळतोय. तर या दोन्ही संघांचा विचार करायचा गेला तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, एक सुरेख निर्णय या मैदानावरती. प्रथम गोलंदाजीने मात्र पहिल्या षटकात एक गडी बाद करून यश संपादन करून दिलं होतं. त्यानंतर यावेळेस मात्र हा मोठा फटका हा बहुधा कवच दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय परंतु चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतो ते म्हणजे 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्येचं खातं परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 77 धावा धावफलकावरती. धन्यवाद डीजे. अंतिम षटक, हाणामारीची षटक, या षटकांमध्ये मोठे फटके मारावी हा बहुधा मानस मात्र या मैदानावरती फलंदाजी करणाऱ्या संघाचा पाहायला मिळतोय. या चेंडूवरील षटकार धावसंख्येचं खातं तब्बल पोहोचवतोय तो 77 धावांवरती. यावेळेस मात्र काहीसं वेगळं चित्रीकरण या मैदानावरती बहुधा पाहायला मिळतं. एक सुरेख चेंडू मैदानावरती काहीसा अडथळा निर्माण करतोय फलंदाजाला मोठा फटका खेळण्यामध्ये. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता बहुधा पाहायला मिळते. धावसंख्येचं एक धाव मात्र या मैदानावरती पूर्ण पाहायला मिळते. एका धावेने धावफलक तब्बल वधारतोय 78 धावांवरती. आफ्रिदी हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रणव फौजी. यावेळेस मात्र सुरेख चेंडू बहुधा पाहायला मिळतोय. फडे सरसवून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय चाललंय याचा पूर्णपणे विचार केलेली गोलंदाजी एक निर्धाव चेंडू फेकण्यास कारणीभूत ठरते. प्रणव फौजी याची सुरेख गोलंदाजी मात्र वारंवार निर्धाव चेंडू फेकण्यास सज्ज होते. याही वेळेस सुरेख चेंडू बहुधा कवरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू अडवतोय. चेंडूची परतीची फेड करतो तोपर्यंत या चेंडूवरती मात्र एक धाव पूर्ण पाहायला मिळते. एका धावेने धावफलक वधारतोय. धावफलक तब्बल 79 धावांवरती. याही वेळेस सुरेख फटका, मोठा फटका पाहायला मिळतोय. बहुधा मिडविकेटच्या दिशेने चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय. धावफलक तब्बल परावर्तित पाहायला मिळतोय तो 85 धावांवरती.
धन्यवाद डीजे. तब्बल 7 षटकं म्हणजे 42 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. 85 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक हाणामारीचं षटक या मैदानावरती पाहायला मिळते. बहुधा गोलंदाज सय्यद बद्दी हा गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू त्यावरती बहुधा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, परंतु फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय चाललं याचा पूर्णपणे विचार करून केलेली गोलंदाजी मात्र एक निर्धाव चेंडू फेकण्यास कारणीभूत ठरते. 7 षटकं एका चेंडूचा खेळ समाप्त. धावफलक 85 धावांवरती 7 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन करून फेकलेला चेंडू काहीसा स्लोवर मध्ये चेंडू त्यावरती एक फटका, एक धाव मात्र पूर्ण पाहायला मिळते. एका धावेने धावफलक परावर्तित पाहायला मिळतोय तो बऱ्याच वेळानंतर 86 धावांवरती. अशोक सर एका वेळेला वाटत होतं की या 8 षटकांच्या सामन्यात बहुधा 75 धावसंख्या ही पार करणे फलंदाजी करणाऱ्या संघाला अशक्य होतंय, परंतु याही वेळेस मात्र एक सुरेख फटका आफ्रिदीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आफ्रिदी आपल्या बॅटमधून एक घणाघाती फटका बहुधा खेळताना महेश हा फलंदाज मात्र एक घणाघाती फटका खेळतोय. या षटकाराच्या सहाय्याने धाव फलक मात्र तब्बल परावर्तित पाहायला मिळतोय तो 92 धावांवरती. टोले जंग मोठी फटकेबाजी या मैदानावरती हाणामारीच्या समीर हा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. याही वेळेस आखूट टप्प्याचा चेंडू मात्र गती परिवर्तन करून फेकलेला चेंडू काहीसा निर्धाव पाहायला मिळतोय. धावफलक मात्र स्थिरावतोय तो केवळ 92 धावांवरती. मधोमध एक मोठा फटका मारतोय तो समीर. धावसंख्येचं खातं लिहिलं या परावर्तित करतोय 92 धावांवरती. अंतिम काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी बहुधा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडू काहीसा खराब पाहायला मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 नुसार पंच या चेंडूला स्वैर असल्याची घोषणा करतायत. धावसंख्येचं खातं मात्र परावर्तित बहुधा पाहायला मिळते. ते 93 धावा धावफलकावरती स्ट्राईक एंडवरती समीर हा फलंदाज सज्ज होतोय. याही वेळेस सुरेख फटका, फ्लिकच्या सहाय्याने खेळलेला फटका चेंडूला सीमारेषा गाठून देतोय. म्हणजे षटकाराच्या सहाय्याने धावफलक तब्बल परावर्तित पाहायला मिळतोय तो 99 धावा धावफलकावरती. सुरेख फटकेबाजी या मैदानावरती पाहायला मिळते. बहुधा या मैदानावरती मात्र षटकारांची आतषबाजी करताना हा फलंदाज पाहायला मिळतोय तो समीर. अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन इस मैदान के ऊपर दिखाई देता हुआ जो कि समीर के बल्ले से, इसलिए तो मैं हर बार कहता हूं अगर आप में की या 8 षटकांच्या सामन्यात बहुधा 75 धावसंख्या ही पार करणे फलंदाजी करणाऱ्या संघाला अशक्य होतंय, परंतु याही वेळेस मात्र एक सुरेख फटका आफ्रिदीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आफ्रिदी आपल्या बॅटमधून एक घणाघाती फटका बहुधा खेळताना महेश हा फलंदाज मात्र एक घणाघाती फटका खेळतोय. या षटकाराच्या सहाय्याने धाव फलक मात्र तब्बल परावर्तित पाहायला मिळतोय तो 92 धावांवरती. टोले जंग मोठी फटकेबाजी या मैदानावरती हाणामारीच्या समीर हा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. याही वेळेस आखूट टप्प्याचा चेंडू मात्र गती परिवर्तन करून फेकलेला चेंडू काहीसा निर्धाव पाहायला मिळतोय. धावफलक मात्र स्थिरावतोय तो केवळ 92 धावांवरती. मधोमध एक मोठा फटका मारतोय तो समीर. धावसंख्येचं खातं लिहिलं या परावर्तित करतोय 92 धावांवरती. अंतिम काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी बहुधा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडू काहीसा खराब पाहायला मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 नुसार पंच या चेंडूला स्वैर असल्याची घोषणा करतायत. धावसंख्येचं खातं मात्र परावर्तित बहुधा पाहायला मिळते. ते 93 धावा धावफलकावरती स्ट्राईक एंडवरती समीर हा फलंदाज सज्ज होतोय. याही वेळेस सुरेख फटका, फ्लिकच्या सहाय्याने खेळलेला फटका चेंडूला सीमारेषा गाठून देतोय. म्हणजे षटकाराच्या सहाय्याने धावफलक तब्बल परावर्तित पाहायला मिळतोय तो 99 धावा धावफलकावरती. सुरेख फटकेबाजी या मैदानावरती पाहायला मिळते. बहुधा या मैदानावरती मात्र षटकारांची आतषबाजी करताना हा फलंदाज पाहायला मिळतोय तो समीर. अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन इस मैदान के ऊपर दिखाई देता हुआ जो कि समीर के बल्ले से, इसलिए तो मैं हर बार कहता हूं अगर आप में फिर से एक बार सैयद बद्दी जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सामना करते हुए यहाँ पर समीर इस बार फिर से एक बार खराब गेंद निश्चित रूप से हो सकते हैं. यहाँ पर खराब फील्डिंग का प्रदर्शन वहां पर कीपर द्वारा दिखाई देता हुआ सैयद बद्दी. इसी के साथ 100 रनों का खाता यहाँ पर
धावांचा डोंगर या ठिकाणी काका उभारला जातोय मैदानात आणि काका सन्माननीय उपसरपंच महेंद्र नाईक साहेब आणि संदीप पेडणेकर सर यांचं आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतोय. काका तुम्ही सचिन बद्दल बोलला होतात, आज पहिल्यांदाच त्याच्यासोबत कॉमेंट्री ऐकायला मिळाली. तुम्ही खूप भरपूर कौतुक केलं होतं या युवा समालोचकाचं आणि मी त्याच्याबद्दल काका नक्की म्हणेन की लंबी रेस का घोडा आहे. यस अशोकजी, स्पार्क आहे, अतिशय सुरेख म्हणजे ट्युनिंग आहे ते महत्वाचं आहे सर, आणि नेहमी मी त्याचा विचार करतो आणि त्या दृष्टीनं आवाज आणि ट्युनिंग याच्या दृष्टीनं अतिशय सुरेख इथं समालोचन सचिन सावंत आणि अक्षयचं सुद्धा नाव निश्चितपणे घेतलं पाहिजे. अक्षय धुरी अतिशय सुरेख नवीन समालोचक म्हणून सुरेख समालोचन करतोय. बरोबर काका, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया भूषण नाईक यांच्यासोबत. सलामीची जोडी येते मैदानात. पुनाजी कलंगोटकर आणि पुनाजी सोबत अनंत मांद्रेकर हा खेळाडू या ठिकाणी मैदानात येतोय. पुनाजी कलंगोटकर आणि अनंत मांद्रेकर, बघूया स्ट्राईकला कुठला खेळाडू जातोय या ठिकाणी. आमच्या सोबत पुनलेखनाचं काम करतायत अनिल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, पुरुषोत्तम गावडे, खूप चांगलं योगदान आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याचबरोबर युट्यूबला गौरव सावंत, ओमकार सावंत, प्रशांत पवार हेही या ठिकाणी, आणि काका सावंत, भूषण नाईक, सचिन सावंत आणि मी अशोक नाईक. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आणि जे प्रेक्षक सामना बघतायत मैदानात, त्याचबरोबर युट्यूबला जे प्रेक्षक मॅच बघतायत, तुमचं खूप खूप धन्यवाद. स्ट्राईकला पुन्हा सज्ज होतोय. खूप मोठा फलंदाज या ठिकाणी. 6 चेंडूत 6 षटकार, षटकारांची हॅट्रिक. आणि मी मात्र एक मोठी खेळी याची बघितली, ती 29 चेंडूत 100 धावा. गोव्यात एकमेव साखर कारखाना संजीवनी शुगर फॅक्टरी, फोंडा 30 कुसगाव, आणि त्या मैदानात पुनाजीनं घणाघाती फटकेबाजी केली होती. तोच पुनाजी स्ट्राईकला. वळूया मॅच कडे भूषण नाईक यांच्यासोबत. धन्यवाद अशोक. 101 रन के जवाब में बल्लेबाजी. और अशोक काका, बऱ्याचदा असं होतं कॉमेंट्री बॉक्स मधून, काहीतरी आपण भरपूर कौतुक करतो एखाद्या खेळाडूचं आणि कदाचित नजर लागते, तसं होतं बऱ्याचदा क्रिकेटमध्ये. अशोकजी, बऱ्याचदा कदाचित आमच्या जिभेवर तीळ आहे का कळत नाही, बऱ्याचदा दृष्ट लागते समोरच्या फलंदाजाला असं वाटतं, आणि मी त्यामुळे बऱ्याचदा टाळतो रेकॉर्ड सांगण्याचं, परंतु मोह होतो की. आणि अशोकजी, बाळू परब सांगतात की तुम्ही प्रत्येकाचं आणखी कौतुक करत राहा, म्हणजे आपल्याला आणखी विकेट पडतात का बघायचं. ते कसं होतं, आपली एक मालवणी म्हण आहे ना, कावळा बसायला आणि फांदी मोडायला, तसं पण होतं. परंतु काही मोह होत नाही, कारण का या खेळाडूला खूपदा आम्ही बघितलंय, त्याने खूप विक्रम केलेत खेळाडूनं. आज एखादा दिवस नसतो एखाद्या खेळाडूचा. अशोकजी, तसं नाही आहे, क्रिकेट हा खेळच असा आहे, दिग्गज फलंदाजाला बाद करायला एक चेंडू पुरेसा असतो, आणि त्या दृष्टीनं मी नेहमी म्हणतो की त्या चेंडूची वाट अपोजिट संघानं बघायला हवी. आणि त्याचमुळे खूप मजा येते, कारण आपण ज्याला विक्रमादित्य म्हणतो, सचिन तेंडुलकर, हा खेळाडू सुद्धा बऱ्याच वेळा शून्यावर बाद झाला. त्यामुळे क्रिकेटमध्ये मी म्हणेन की खूप भरपूर मजा येते या क्रिकेटच्या खेळात. नवीन फलंदाज मैदानात जातोय. अनंत, बॅट्समन नेम रोहित, रितेश. ओके, थँक्यू. 0 धावा धावफलकावर भोपळा न फोडता मात्र पुनाजी कलंगुटकर सारखा आक्रमक फलंदाज माघारी परततोय. धावसंख्या 0 या धावसंख्येवर स्थिरावते. 101 धावांचा पाठलाग करत असताना मैदानावर पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच असा फटका चेंडू जातोय, तो म्हणजे गगनाला गवसणी घालत मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आल्या पावली मात्र रितेश ही माघारी परततोय. 2 हादरे बसतायत, ते म्हणजे VRCS गोवा संघाला 101 धावांचा पाठलाग करत असताना. गोलंदाजाला एक सुवर्ण संधी येते या सामन्याच्या निमित्ताने. गोलंदाज कृष्णा पाटकर पहिलं महत्त्वपूर्ण षटक घेऊन आपल्याला दिसतोय. 2 चेंडूमध्ये 2 महत्त्वपूर्ण हादरे देतोय आणि त्याच्या हॅट्रिकसाठी सन्माननीय पिंट्या परब यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत होतोय. तर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे भूषण.
कृष्णा पाटकर याच्यासाठी बाळू परब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय हॅट्रिक केल्यात. महेश वडाचे पाटकर यांच्याकडनं ही 500 रुपयाचं पारितोषिक या हॅट्रिकसाठी पुरस्कृत होतोय. 2 चेंडूंमध्ये 2 मात्र गडी बाद करतायत आणि नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर वर्णी लागते ती म्हणजे अमृत नावाचा. यावेळी मात्र एक नेत्रदीपक असा स्क्वेअर कटचा फटका चेंडू जातोय तो म्हणजे 2 धावेंसाठी आणि अनंत याच्या फळीतनं मात्र बऱ्याच कालावधीने मात्र तिसऱ्या चेंडूवर 2 धावेंनी धावफलकाची सुरुवात होते. 101 धावांचा पाठलाग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात VRCS गोवा संघ या मैदानावर. सातेरी मातोंड संघ वर्सेस VRCS या 2 संघांदरम्यान उपांत्य फेरीची चुरशीची लढत आपण मैदानावर पाहतोय. आखूड पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र आडव्या फळीने फटका खेळला जातोय. चेंडू जातोय तो म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 3 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे खेळाडू या स्पर्धेदरम्यान पाहण्याची सुवर्ण संधी मिळते. तळवडे ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य स्वयंभू चषक स्पर्धा आजचा हा दुसरा दिवस या संपूर्ण स्पर्धेचा. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू तेवढ्याच चेंडूची गती आणि टप्पा परखल्यानंतर लिलय खेळला जातोय तो म्हणजे मिड ऑफ क्षेत्रामध्ये एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 4 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक सावध आणि सन्मानपूर्वक सुरुवात करतोय तो म्हणजे 2 गडी बाद झाल्यावर. आखूड पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अनंत नावाच्या फलंदाजाचा. परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय. 2 महत्वपूर्ण हादरे देणारं आणि कमीत कमी धावसंख्या बहाल करणारं कृष्णा पाटकर याचं हे अचूक टप्प्यावरचं षटक मात्र समाप्त होतंय आणि धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 4 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. समालोचन कक्षामध्ये काही मान्यवर आम्हाला दिसत आहेत या स्पर्धेचा आस्वाद या सामन्याचा आस्वाद घेताना. समालोचन कक्षामध्ये विद्याधर परब एक युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते तळवडे गावचे त्यांच्यासोबत सन्माननीय संदेश चव्हाण बाळू मालवणकर दादा परब नारायण मालवणकर बाळू परब हे सर्व सन्माननीय व्यक्तींच्या उपस्थितीत मात्र हा सामना हा यशस्वीपणे पार पडतोय या मैदानावर. दरम्यान एका षटकाच्या सांगते अखेर धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात जे महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळवून देतोय पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज कृष्णा पाटकर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन सागर कांबळे आमच्या गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होतोय. आखूड पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र उंच फटका फसतोय या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि तिसरा हादरा बसतोय तो म्हणजे VRCS गोवा संघाला. चार धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात असं नाजूक समीकरण आपल्याला प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना पाहायला मिळतंय. 3 मोहरे 3 वजीर मात्र गारात होत आहेत. आता मात्र वर्णी लागते ती नवीन फलंदाज ज्याला मिस्टर सिक्सर म्हणून संबोधलं जातं. गोवामध्ये असो किंवा सिंधुदुर्गात स्पर्धा असो अनंत याचा साथ देण्यासाठी राजेश वांगणकर या मैदानावर दिसतोय. आता उर्वरित जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर येऊन ठेपते ती म्हणजे अनंत आणि राजेश ही बिन्नीची जोडी मैदानावर आपण पाहतोय. VRCS गोवा या संघाकडनं सागर कांबळे नावाचा गोलंदाज रत्नागिरीतर्फे बऱ्याच स्पर्धांना आपण पाहिलं तो गोलंदाज आपल्याला सातेरी मातोंड संघातर्फे खेळताना दिसतोय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू परिणामी हाही चेंडू निर्धाव गणला जातोय. धावफलक स्थिरावतोय तो म्हणजे 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. यावेळी मात्र आखूड पद्धतीचा चेंडू आणि फळीचा योग्यता समन्वय न होता चेंडू जातोय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 6 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात असं नाजूक समीकरण आपण पाहतोय. 101 या आव्हानात्मक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना VRCS गोवा संघ आणि सातेरी मातोंड संघ ही आपण लढत पाहतोय. कॉमेंट्री कक्षाच्या समोरनं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे सागर नावाचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आल्यास राजेश वांगणकर याचा परिणामी असं पलटतोय. परिणामी हाही चेंडू निर्धाव गणला जातोय. धावफलक स्थिरावतोय 6 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर असताना.
यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू मात्र सोडून दिला जातोय. परिणामी योग्य असा चेंडू निर्धाव गणला जातोय. धावफलकावर धावफलक स्थिरावतोय तो म्हणजे 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आकुड पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र भिरकावून दिला जातोय. राजेशच्या फळीतनं मात्र एक देखणा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय 6 धाव्यांसाठी आणि 6 धाव्यांनी धावफलक बऱ्याच कालावधीने रखडलेला पुढे सरसावतोय. दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय तो म्हणजे 12 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे, थँक्यू. आपल्या सोबत आहेत योगेश पेंडकर, जे थोडेसे विश्रांती घेत होते. आपण त्यांच्यासोबत थोडीशी बातचीत करतोय कारण या महाराष्ट्रात एक अत्यंत आदर्श चांगला खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना योगेश निश्चितपणे इथला अनुभव तुला सांगावंसं वाटेल. खूप चांगलं आयोजन केलंय आणि 6 ओव्हरच्या आणि 8 ओव्हरच्या मॅचेस आहे त्यामुळे मजा येते खेळायला. ग्राउंड वगैरे खूप चांगलं केलंय. आउटफील्ड पण खूप छान आहे आणि आयोजन तर खूप छान केलंय. तुला एक्सपेक्टेशन होतं काय की अशा प्रकारच्या स्पर्धेला आपण खेळायला जातो, पण मैदान आणि एवढं छान असेल असं तुला वाटलेलं का इथं खेळायला येताना? जेव्हा कोकणामध्ये खेळायला येतो तेव्हा सगळीकडे ग्राउंड छान असतात, पण मी सावंतवाडी ऐकल्यावर मला वाटलं होतं की जिमखान्यावर मॅच असेल, पण तलवडी गावात मी पहिल्यांदा आलोय. पण खूप छान आयोजन केलंय आणि मजा येते खेळायला. आणखी मॅच सुरू होण्यापूर्वी आणखी एक विचारू इच्छितो. तुम्ही सगळे खेळाडू आता इतकी जवळपास हे 2-3 महिने तुम्ही घराच्या बाहेर आहात, मग घराशी कॉन्टॅक्ट कसं की घरी जाता की डायरेक्ट असंच हॉटेलमध्ये वगैरे राहता? आणि 6 महिने म्हटलं तरी चालतील. आम्ही कंटिन्यू बाहेर नसतो. मी जॉब करतो, माझ्या सुट्टीच्या दिवशी मी खेळायला येतो. बाकीचे पण घरी वगैरे असतात. मॅच जेव्हा असते तेव्हा घरून सगळे एकत्र जमतात आणि मग निघतो आम्ही. नाही, ते बरोबर आहे, करिअर सांभाळूनच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण तुमचा जो बेसिक सपोर्ट आहे घरातनं सपोर्ट कशा प्रकारचा आहे? म्हणजे सगळे मॅरिड आहात की अनमॅरिड आहात अजून? सगळे मॅरिड आहेत. माझं पण गेल्या वर्षीच लग्न झालंय. त्यामुळे घरांचं तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये घरातल्यांचा सपोर्ट असतो, त्यामुळे तुम्ही एवढ्यावरती जाऊ शकता. घरातल्यांचा सपोर्ट नसेल तर तुम्ही एवढं क्षेत्र मोठे होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांचे वाईफ असतील, आई बाबा असतील, त्या सगळ्यांचा सपोर्ट असतो, त्यामुळेच आम्ही वरती आहोत. हा विचारायचा प्रश्न विचारायचं कारण एवढंच होतं की बऱ्याच जण इथं बरेचसे हसतायत व्यासपीठावर आहेत ते, कारण बायको हा एक प्रकार असा आहे की खेळायला नवरा जातो म्हणजे कमावून का आणतो त्याच्यापेक्षा तो दिवसभर तिकडे असतोच, काय करतो देवाला माहिती, अशा प्रकारची एक परिस्थिती असते. तुमचा अनुभव काय? नाही, ते त्याच्या वाईफवर डिपेंड आहे. कारण सगळ्यांच्या वाईफ अशा नसतात की नवरा गेल्यावर तिकडे काय असतं. आणि सध्या तर लाईव्ह मॅचेस चालू असतात, त्यामुळे घरी बसून आई बाबा आणि वाईफ पण मॅच बघत असतात. त्यामुळे नवरा बाहेर आहे की काय याच्यावर एवढं काय होत नाही. म्हणजे आताची जी टेक्नॉलॉजी आहे तिचा खऱ्या अर्थानं तुम्हाला सपोर्ट असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपण जोडूया निश्चित. योगेश पुन्हा एकदा तुझ्यापर्यंत येईन. थँक्यू व्हेरी मच. प्रोसीड सर. काका, एक छोटासा प्रश्न योगेशला पण विचारूया जरा, की योगेश, तुझा खूप आवडता खेळाडू कोण टेनिस मधला, ज्याला तू आपला आदर्श मानलंस की बाबा याच्यासारखं खेळावं असं लहानपणी वाटलं, आणि या घडीचा आवडता खेळाडू? आमच्या टीममध्ये कृष्णा सातपुते आहे, संदेश पार्टे आहे, अफजलभाई आहेत. हे माझ्यापेक्षा खूप क्रिकेटने पण खूप मोठे आहेत आणि वयाने पण खूप मोठे आहेत. तर मी त्यांच्याकडून नेहमीच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना फॉलो करत असतो. थँक्यू योगेश. आणि खरं तर विद्या विनयने शोभते असं म्हणतात. खऱ्या अर्थानं असंच जर पाय जमिनीवर ठेवशील तू त्यांच्यापेक्षाही मोठा होशील. योगेश पारडे इथं खेळून गेलेत एकदा आणि त्यावेळी आमचं पिच थोडंसं खराब होतं. त्यावेळी योगेशची मी माफी मागितलेली होती, परंतु त्यांच्यासाठी पुन्हा एकदा चांगलं पिच इथे तयार करून दिलंय. काका, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. पेशानं इंजिनियर हा खेळाडू, शिक्षण आणि खेळ याची सांगड कशी काय घातलीस योगेश? मला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती, पण घरातल्यांनी सांगितलं होतं की शिक्षण पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेट हे असं आहे की जोपर्यंत तुमचा परफॉर्मन्स चांगला राहतो तोपर्यंत तुम्हाला सगळे ओळखत असतात. त्यामुळे जेवढे पण तरुण असतील त्यांना मी माझ्याकडून एकच संदेश असेल की तुम्ही तुमच्या करिअरकडे पहिलं लक्ष द्या आणि करिअर करता करता खेळात तुमची आवड पण जोपासा. त्यामुळे फक्त क्रिकेटच खेळू नका, जेणेकरून घरच्यांना पण तुमच्याबद्दल सिक्युरिटी राहील. निश्चितपणे योगेश यावेळी एकदा पुन्हा षटकार बसतोय. आणि योगेश, खरंच सांगण्यासारखी गोष्ट आहे की आताचे जे आपल्या इथले जे ग्रामीण खेळाडू सुद्धा खेळतायत, त्या सर्वच खेळाडू इथं गोव्याला कामाला जाणारे आमचे बरेचसे खेळाडू आहेत, ते ऍडजस्ट करून
नाईट तिथे ड्युटी करून सुद्धा इथे खेळायला येतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन. पुन्हा एकदा आपल्या मॅचकडे वळू. योगेश पुन्हा तुझ्याकडे येईल निश्चितपणे. थँक्यू व्हेरी मच. 26 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर असताना राजेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र काहीसा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने फटका टोलवावा हा इरादा राजेश याचा असफल ठरतोय. परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय. धावफलक स्थिरावतोय. 26 धावा धावफलकावर. नॉन स्ट्राईक एंडवर उंच पुरा असा आक्रमक शैलीचा सय्यद बद्दी आपल्याला दिसतोय नवीन फलंदाज. पुन्हा एकदा उंच असा फटका. यावेळी मात्र फटका काहीसा फसतोय, परंतु चेंडू मात्र बघता बघता डी मिड विकेट सीमा उल्लंघन करतोय. 6 धाव्यांचा पुन्हा एकदा इशारा येतोय आणि राजेश वांगणकर याच्या फळीतनं पुन्हा एकदा आक्रमक असा षटकार आपण पाहतोय 6 धाव्यांसाठी. बत्तीस धावा धावफलकावर. 3 षटकांच्या सांगते अखेर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 101 धावांचा पाठलाग करत असताना 32 धावा या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार ठोकले जात आहेत कृष्णा पाटकर याच्या. परिणामी धावसंख्या आता मात्र वेगाने वधारते. 32 धावांचा आकडा पार करते, ती म्हणजे 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडवर दिसतोय सय्यद बद्दी. आठवण करून दिली तर वावगं ठरणार नाही. अरब प्रीमियर लीगच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने 4 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना ओमकार देसाई सारख्या एका कसलेल्या गोलंदाजाला मात्र सलग 4 चेंडूंमध्ये 4 षटकार ठोकले, तो सय्यद बद्दी नावाचा फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडवर दिसतोय. सुरेख असा चेंडू, तेवढाच सन्मान दिला जातोय, हलकेच टोलवला जातोय, तो म्हणजे ऑन साइड क्षेत्रामध्ये. परिणामी एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित होते, ती म्हणजे 33 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला समीर दिसतोय, ज्याने फलंदाजीच्या विभागामध्ये तब्बल 27 धावांची बहारदार खेळी केली. तो समीर आपल्याला गोलंदाजी मार्गवर दिसतोय 4थं षटक घेऊन. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राजेश नावाच्या फलंदाजाचा, परिणामी असफल ठरतोय. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. धावफलक स्थिरावतोय, तो म्हणजे 32 धावा धावफलकावर. 33 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज समीर. यावेळी मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. फटका, चेंडू निर्धाव गणला जातोय. समीर याची अचूक टप्प्यावरची सुरेख अशी गोलंदाजी, फलंदाजाला निशब्द करणारी अशी गोलंदाजी मैदानावर पाहतोय. 4थं षटक अनिवार्य, महत्वपूर्ण प्रगतीपथावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समालोचन कक्षाच्या समोर न समीर नावाचा गोलंदाज, सुरेख अशी गोलंदाजी. स्ट्राईक राजेश खेळ पुन्हा एकदा. आखूड पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा टोलवला जातोय, तो म्हणजे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. एकेरी धाव मात्र पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता मात्र परावर्तित होते, ती म्हणजे 34 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. अटीतटीचा रोमहर्षक सामना, उत्कंठा शिगेला वाढवणारा सामना आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ आमने सामने उभे टाकतायत. औचित्य मात्र स्वयंभू चषक 2019 या मैदानावर आपण पाहतोय. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू टोलावला जातोय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेक जोपर्यंत यष्टीरक्षकाच्या दिशेने करतोय, एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते, ती म्हणजे 35 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर असताना या षटकानंतर फक्त 4 षटकांचा खेळ शिल्लक राहील आणि आक्रमक फलंदाजी नितांत गरजेची फलंदाजांना. आखूड पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. परिणामी शेवटचा चेंडूही निर्धाव गणला जातोय आणि अंतिम चेंडू निर्धाव टाकून मात्र धावफलक स्थिरावतोय 35 धावा धावफलकावर. अजूनही 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक या मैदानावर आणि 4 षटकामध्ये आक्रमक फलंदाजी नितांत गरजेची. आक्रमकता हेच बचावाचं साधन. अटॅक इज बेस्ट डिफेन्स मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 35 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 24 चेंडूंचा म्हणजे 4 षटकांचा खेळ शिल्लक. विजयासाठी 65 धावांची आवश्यकता. स्वतःला उद्ध्वस्त न करत मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु वेळोवेळी सांगितलं जातं की शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणं नितांत गरजेचं.
वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन गोलंदाज आमच्या सज्ज होतोय बाळा मडगावकर नावाचा. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू उंच असं पटका चेंडू जातोय तो म्हणजे पहिल्या प्रयत्नात काव कॉर्नर क्षेत्रामध्ये नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण होतंय. संभाव्य चौकार क्षेत्ररक्षकाकडनं रोखला जातोय. परिणामी मात्र एकेरी धावपलकावर बहाल केली जाते आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 36 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. बाळा मडगावकर नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र आखूड पद्धतीचा चेंडू डाव्या वेष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे अवांतर असल्याचा इशारा दर्शवतात. बाईच्या स्वरूपात अजून एक धाव बहाल केली जाते. परिणामी 2 धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 38 धावा धावपलकावर. 38 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू विदोलंत कार्पेट नेत्रदीपकाचा फटका धाव घेण्याची जोखीम जीव घेणा प्रयत्न जीव घेई ठरतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच लिलया आपण फेक पाहतोय ती म्हणजे गोलंदाजाच्या दिशेने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि परिणामी धावचीच्या स्वरूपात 5वा हादरा बसतोय VRCS गोवा संघाला. धावसंख्या 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे, थँक्यू व्हेरी मच. संदेशी पारडे साहेब आमच्या सोबत आहेत. मागच्या स्पर्धेमध्ये TSPL ला आपण इथं आलेला होता आणि पिच एकदम खराब होतं आणि आपल्याला फारसं काही करता आलं नव्हतं. या स्पर्धेमध्ये आपलं काय म्हणणं आहे? मागच्या वेळेला आलो होतो आयकॉनच्या टुर्नामेंटला, तर विकेट आणि ग्राउंड पण जरा थोडासा खड्डे वगैरे होते आणि या वेळेला म्हणजे अप्रतिमच बनवलंय ग्राउंड. आणि मेन म्हणजे कसं आहे आतला जो एवढा मोठा खड्डा होता तो बुजवण्यासाठी जवळजवळ मी तो म्हणतो 10-12 ट्रक लागले असतील मातीचे. तो खड्डा म्हणजे असं वाटतच नाही त्या ग्राउंडमध्ये पहिला खड्डा होता असा. आणि टुर्नामेंट तर खूपच सुंदर केली आहे त्यांनी. मागच्या वेळी सांगितलं होतं मला त्यावेळेला आमच्या इथं पुढची टुर्नामेंट जी आहे 1 लाखाची ती खूपच चांगली करणार आहे आणि तुम्ही यायलाच पाहिजे. आम्ही खास ती टुर्नामेंट खेळण्यासाठी इकडे आलो. निश्चितपणे संदेशी, मागच्या वेळी मी सुद्धा तुझी माफी मागितलेली होती कारण एवढा मोठा दिग्गज खेळाडू आपल्या गावामध्ये येतोय आणि एका खराब पिचला त्याला खेळावं लागतं याच्यासारखं वाईट आम्हाला खूप वाटलेलं होतं आणि याच्यासाठी अथक मेहनत इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली. निश्चितपणे तेवढं ग्रामस्थांचं खरंच कौतुक आहे. आणि ह्या 8 ओव्हरच्या मॅचेस ह्या तुमचा खेळ बघायच्यासाठी आहेत, त्याबद्दल तुझं काय म्हणणं? आजकाल 8 ओव्हरच्या मॅचेस बघायला मिळत नाहीत. त्या दृष्टीनं टिकून राहणं, खेळणं आणि आपला सर्वोत्तम खेळ दाखवणं याच्यासाठी तुमचं काय प्लॅनिंग पुढच्या मॅच मध्ये? 8 षटकाचा सामना आहे तुमचा पुढचा. असं काय नाही, समोरच्या टीम पण दोन्ही टीम पण चांगल्याच आहेत ज्या क्वार्टर फायनल येणार आहेत त्या. आणि 8 ओव्हरला स्ट्रॅटेजी म्हणजे असं आहे की जे चांगली बॅटिंग करतील किंवा बॉलिंग करतील तेच विन होतील आणि असं काही सांगता येत नाही की कोण जिंकेल कोणी हारेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मेहनत करेल तो जिंकणार. थँक्यू व्हेरी मच. एक मोठा खेळाडू या क्रिकेटचं खरं मर्म सांगतोय की चांगला सर्वोत्तम खेळ प्रत्येक खेळात प्रत्येक सामन्यात होतोच असा नाही. त्यामुळे हा अनिश्चिततेने भरलेला गेम. भूषण, पुन्हा एकदा प्रोसीड. 46 धावा धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर. डावकुऱ्या त्याचा नवीन फलंदाज वर्णी लागते. स्ट्राईक एंडवर प्रणव पोळजी नावाचा फलंदाज सज्ज होतोय. भारदार अशी फलंदाजी. एका बाजूने आक्रमकता ज्याच्या नसामध्ये भरलेली असा सय्यद बद्दी नावाचा फलंदाज एक हाती मात्र किल्ला लढवतोय, तर दुसऱ्या बाजूने मात्र प्रणव पोळजी सज्ज होतोय त्याचा साथ देण्यासाठी. आखूड पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल सुटला जातोय आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर एकेरी धावेमध्ये केलं जात आहे आणि झेल सुटतोय तो म्हणजे दत्ताराम धुरी नावाच्या फलंदाजाकडनं, क्षेत्ररक्षकाकडनं. खरं तर भूषण, दत्ताराम याच्याबद्दल काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे कारण आपल्या संघासाठी 100% योगदान द्यायचा प्रयत्न ज्या खेळाडूचा असतो आणि आपले कित्येक सामने एक हाती ज्यानं जिंकून दिलेत. क्रिकेटमध्ये एखादा क्षण असा येतो भूषण, दत्तारामचं निश्चितपणे पिकअप यार, कमॉन, यू कॅन डू इट. हा काका, म्हणून मग मगाशी सांगितलं की पुनाजीचा आजचा दिवस नव्हता. यावेळी मात्र विद्रोंद कार्पेट पटका खेळला जातोय. चेंडू जातोय एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 48 धावा धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 षटकांच्या संगती अखेर. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक या मैदानावर.
स्वतःला उद्ध्वस्त न होऊ देता फलंदाजी. मात्र वेळोवेळी सांगितलं जातं की मात्र आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या विटांनाही सोडत नाही. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 18 चेंडूंमध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते, 18 चेंडूंमध्ये वादळी खेळी नक्कीच मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. 18 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 53 धावा असं समीकरण. अनिश्चितताने भरलेल्या या क्रिकेटमध्ये येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये काय होईल, कोणता संघ विजेता ठरून उपउपांत्य फेरीमध्ये मजल मारेल आणि कोणता संघ पराभूत ठरेल, हे सांगण्यासाठी येणाऱ्या 3 षटकामध्ये आमचे सहकारी पुन्हा एकदा येत आहेत. अशोक नाईक आणि मी भूषण नाईक तमाम प्रेक्षकांची या काळी काळासाठी या रोमांचक आणि हाय व्होल्टेज सामन्यातनं रजा घेतोय, थांबतोय. धन्यवाद. 53 रनों की आवश्यकता, 18 गेंदों का शॉट, ऑन पुल का शॉट, बहुत ही अच्छा टाइमिंग. सैयद बद्दी गेंद बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए बाहर. जब तक सैयद बद्दी मैदान पर, मैं बात नहीं करूंगा मैच के बारे में. 17 गेंदों का खेल अभी भी बाकी और मैच को जीतने के लिए अभी भी आवश्यकता 49 रनों की. अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी, बहुत ही शानदार गेंदबाजी. इस गेंदबाजी ने बिल्कुल कमाल की मैदान पर सागर गेंदबाजी करते हुए. रत्नागिरी से जो कि ये खिलाड़ी इस मैदान पर, बहुत ही लंबा अनुभव इस खिलाड़ी के पास. इस बार लेग स्टंप पर यह गेंद शरीर पे टकराई, कोई नुकसान नहीं, कोई रन की गुंजाइश नहीं. और एक बार फिर से अपने बॉलिंग रनअप पर अगली गेंद लेकर 4 फील्डर ऑफ साइड पर, 5 ऑन साइड पर, यह फील्डिंग की जमावट मैदान पर. सातेरी मातोंड क्रिकेट टीम जो कि मैदान पर दिखाई देती हुई फील्डिंग करती हुई. इस बार ये लेग स्टंप पर घूमकर मारा, इस बार फाइन लेग बाउंड्री पर हुक किया गेंद को, लॉन्ग लेग बाउंड्री पर, लेकिन डिक्लेयर एरिया में गेंद निकलेगी तो इस बड़े शॉट पर सिर्फ 2 रन मिलेंगे स्कोर के खाते में. 47 रन अभी भी यहां से लेकर बनाने पड़ेंगे गोवा क्रिकेट टीम को मैदान पर मैच को जीतने के लिए. स्पर्धेदरम्यान भरपूर प्रेक्षक आलेत. माझगाव इथून राजू सावंत तुमचं पण खूप खूप स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. इस बार फ्लाइटेड गेंद, लेग ब्रेक गेंद, लेग कटर, एक बेटर शॉट लगाना चाहते थे लेकिन टाइमिंग नहीं हुआ शॉट के पीछे. सैयद बद्दी स्ट्राइक गेंद पर सामना करते हुए अगली गेंद का. छठा ओवर चलता हुआ, इस ओवर के बाद 2 ओवर का खेल बाकी. लंबा सफर मैदान पर. शॉट गेंद, इस बार फिर से शॉट, ऑन पुल का शॉट, और जब तक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर 1 रन के लिए निकले, दोनों बल्लेबाज अपने अपने जो कि क्रीज पर सुरक्षित 1 रन के साथ से. और इस 1 रन के साथ से खेल समाप्त होता हुआ 6 ओवर का. और 6 ओवर के बाद 55 रन टोटल स्कोर, तो 46 रनों की आवश्यकता अभी भी मैच को जीतने के लिए. 46 रनों की आवश्यकता और 2 ओवर का 12 गेंदों का खेल बाकी. 12 चेंडूत 46 धावा, 12 गेंदों में 46 रन, ये स्थिति मैदान पर. और गेंदबाजी के मोर्चे पर एक बार फिर से दिखाई देते हुए समीर गेंदबाजी के मोर्चे पर. यह ओवर काफी निर्णायक रहेगा. इस ओवर में लगभग मुकाबला आपको सामने फैसला हो जाएगा और देखना होगा सैयद बद्दी जो कि स्ट्राइक एंड पर विदेश में भी बिल्कुल खेल चुके हैं आज इस मैदान पर. बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल यॉर्कर लेन की गेंद, ब्लॉक होल में चकमा देती हुई 11 गेंदें सिर्फ बाकी मैदान पर इस अंतिम ओवर की. शॉर्ट टम्पल का शॉट, इस बार गेंद हवा में, लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से गेंद बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए. 60 पर पहुंचा टोटल स्कोर. थोड़ी सी शुरुआत में बल्लेबाजी पूनाजी कलंगुट करके होनी चाहिए थी. पूनाजी थोड़ा रुकते तो इस मैच को और मजा बन सकता था इस मैदान पर, लेकिन वो आज बहुत सस्ते में लौटे. अच्छा शॉट खींचकर खेला हुआ, इस बार स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर 1 रन और 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा. स्ट्राइक एंड पर अब प्रणव पोलजी जो कि मैदान पर दिखाई देते हुए सामना करेंगे. एक मौका मिल चुका है प्रणव पोलजी का जो कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज है
और फील्डिंग में परिवर्तन दिखा देता हुआ बाला मडगांवकर जो कि मिड विकेट बाउंड्री पर दिखाई देते हुए आते हुए एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक मिड विकेट बाउंड्री पर फील्डर और अपने बॉलिंग रनअप पर अगली गेंद लेकर समीर गेंदबाजी करते हुए। टोटल स्कोर 60 रन। तो अभी भी मैच को जीतने के लिए 41 रनों की आवश्यकता। इस बार स्टंप को कवर करके खेलना चाहते थे, लेग स्टंप से बाहर वाइड बॉल का इशारा अंपायर का। 1 रन मिलेगा स्कोर के खाते में। 61 टोटल स्कोर, 61 रन। 40 रन अभी भी बनाने पड़ेंगे, छक्के लगाने पड़ेंगे, छक्कों की बौछार मैदान पर करनी पड़ेगी। आज शुरू के मैच में सचिन निखिल कांबड़ी ने बहुत ही लंबे लंबे छक्के लगाए थे, लगातार 5 छक्के लगाए थे। वो बल्लेबाजी करनी पड़ेगी। क्षमता है जो कि सैयद बद्दी और प्रणव कुलजी में। बड़ा शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद सीमा रेखा को पार करती हुई 6 रन के लिए। थैंक यू डीजे। 35 रन की आवश्यकता, 7 गेंदों का खेल बाकी। इस गेंद पर एक शॉट होना चाहिए, मुकाबला बिल्कुल दिलचस्प बन जाएगा। अच्छा शॉट, ऑफसाइड पर, हवा में, कवर पर मौका, और इस बार बिल्कुल गलती नहीं और एक कामयाबी मिलती हुई सातेरी मातोंड क्रिकेट टीम को। बल्लेबाज मैदान पर सूरज आते हुए। सूरज नए बल्लेबाज लॉन्च साइड करें पर सैयद बद्दी। 7 गेंदों का खेल अभी भी बाकी मैच का। देखना होगा इस गेंद पर अगर एक शॉट लगाने में सफल रहे बल्लेबाजी में सूरज। बहुत ही अच्छा क्रिकेट सूरज अक्सर देखने को मिला है सूरज के बल्लेबाजी में, लेकिन इस गेंद पर एक शॉट लगाना चाहिए। अच्छा शॉट इस बार, लेकिन सैयद बद्दी ने रोका क्योंकि स्ट्राइक अब मिलना चाहिए सैयद बद्दी को। बहुत ही अच्छी ओवर, एक विकेट मिला इस ओवर में समीर को। खेल समाप्त होता हुआ 7 ओवर का, और 7 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 66। 35 रन की आवश्यकता। 6 गेंदों का अंतिम ओवर का खेल बाकी, और हर गेंद पर छक्का लगाना पड़ेगा सैयद बद्दी को। आज गेंदबाजी उतनी अच्छी नहीं हुई, सभी गेंदबाजों ने काफी निष्प्रभ किया। राकेश कोरगांवकर हो, विवेक हो, राजेश वाइंगणकर हो, आज काफी महंगे साबित हुए गेंदबाजी में, और बल्लेबाजी में बहुत ही शानदार योगदान। बड़ा मडगांवकर ने 22 रन बनाए, उनके साथ अंतिम जो कि 27 रन बनाए, समीर ने जो कि 27 रन बनाए, 4 छक्के लगाए, और वो शॉट काफी निर्णायक रहे इस मैदान पर। अंतिम ओवर, 6 गेंदों का खेल, और देखना होगा क्या होता है मैच में। इस बार यह शॉट लंगा बाउंड्री पर, गेंद सीमा रेखा से बाहर। 6 रन के लिए। अगली गेंद, और इस बार और एक लॉफ्टेड शॉट, ये मिड ऑन लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद, और इसी के साथ सैयद बद्दी को वापस जाना पड़ेगा। बहुत ही शानदार बल्लेबाजी, लेकिन मैच को समाप्त नहीं कर पाए सैयद बद्दी। बिल्कुल पुना जी की बल्लेबाजी, वो रन जो कि मैदान पर शायद देखने को मिल रहे हैं, क्योंकि वो अगर 2-3 ओवर रुकते पुना जी तो रन बना सकते थे। उनमें क्षमता थी बल्लेबाजी में। अच्छा, अनंत मांद्रेकर, उनका भी बल्ला नहीं चला मैच में।
काफी दारोमदार थे क्योंकि फ्रंट लाइन पर जब बड़ा टोटल होता है 101 का तो शुरू के 2-3 बल्लेबाजों में बल्लेबाजी होनी चाहिए थी क्योंकि बाद में सैयद बदी मैच को समाप्त कर सकते थे, लेकिन शुरू में बल्लेबाजी नहीं हुई तो मिडिल ऑर्डर पर प्रेशर बढ़ गया। अच्छा शॉट ऑफ साइड पर, लॉन्ग अप बाउंड्री पर, गेंद बाउंड्री लाइन की तरफ निकलती हुई 4 रन के लिए। इन 4 रन के साथ से अनिल सर स्कोर टोटल पहुंचता हुआ 76 रन, 76। 25 रनों की आवश्यकता अभी भी मैच को जीतने के लिए। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, ऑन साइड पर अच्छी गेंद निकली विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। टोटल स्कोर बोर्ड पर 76। अच्छा मुकाबला रहा, अच्छी बल्लेबाजी की, लेकिन गेंदबाजी अच्छी नहीं हुई आज मैदान पर। अच्छा शॉट देखना होगा, ये गेंद एक्स्ट्रा कवर लॉन्ग बाउंड्री पर फील्डर के हाथों में और एक विकेट इसी के साथ वापस निकलता हुआ। लास्ट बॉल टू गो। शॉट पिच गेंद इस बार हुक के अगेन को डीप कर ले बाउंड्री पर। इस शॉट के साथ अनिल सर टोटल स्कोर बोर्ड पर 82। तो मैच 19 रन से जो कि जीतती हुई सातेरी मातोंड क्रिकेट टीम, आपका बहुत बहुत अभिनंदन, और गोवा क्रिकेट टीम आपका भी बहुत बहुत अभिनंदन। ये मैच 18 रन से जो कि पीछे हो गई मैदान पर गोवा क्रिकेट टीम। ले चलेंगे इस मैच में काका सावंत आपके साथ मैन ऑफ द मैच के लिए। हमारे स्कोरर से जानकारी करेंगे अनिल सर, इस मैच का मैन ऑफ द मैच। बाबा केरकर कृपा करून संपर्क साधा। बाबा केरकर विनोद वराडकर यांच्या संपर्क साधा, ते यायचं आहे इथं। काका सावंत, सामन्याकडे वळूया। मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा अष्टपैलू खेळाडू समीर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय। आणि त्या अगोदर या ठिकाणी 2 षटकात 15 धावा, 1 गडी बाद करतोय, 27 धावा फलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करतोय। आणि या ठिकाणी व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेत, सर्व प्रेक्षक। आपल्याला एक विनंती असेल की खूप लांबून या ठिकाणी गोवा संघ या स्पर्धेत ज्याने भाग घेतला, या स्पर्धेतून तो माघारी परततोय, परंतु एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या ठिकाणी या सर्व आपल्या